बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। छत्तीसगडमध्ये सैनिकांच्या मोठ्या कारवाईला यश आलेलं आहे। नक्षलवादी लपत असलेली मोठी गुहा सैनिकांना सापडलेली आहे। 1000 नक्षलवादी लपू शकतात अशी ही गुहा त्यांना सापडलेली आहे। करेगट्ट्याच्या टेकड्यांवर ही मोठी गुहा सापडली आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान सैनिकांना आता मोठं यश आलेलं आहे आणि एनडीटीव्ही मराठीच्या हाती या नक्षलवादी गुहेचे फोटोज आणि व्हिडिओज मिळालेले आहेत, जे सैनिकांनी ऑपरेशन दरम्यान जप्त केलेले आहेत। गुहेमध्ये पाण्यापासून ते विश्रांतीच्या सुविधांपर्यंत सगळ्या सुविधा आहेत। गुहेच्या आतमध्ये मोठं मैदान सुद्धा सापडलंय अशी माहिती मिळतेय। छत्तीसगडमध्ये सैनिकांची मोठी कारवाई, नक्षलवादी लपत असलेली मोठी गुहा सापडलेली आहे आणि एनडीटीव्ही मराठीच्या हाती याच गुहेचे फोटोज आणि व्हिडिओज हे हाती लागलेले आहेत। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईला मोठं यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। महत्त्वाची बाब म्हणजे या गुहेमध्ये पाण्यापासून ते विश्रांतीच्या सुविधांपर्यंत सगळ्या सुविधा आहेत आणि गुहेच्या आत मोठं मैदान सुद्धा सापडलेलं आहे। मनीष रक्षमवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। मनीष, छत्तीसगडमध्ये सैनिकांच्या या मोठ्या कारवाईला यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। ऋतुजा, गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत सैनिकांना मोठं यश आलेलं आहे नक्कीच। कारण की या पहाडावर 45 अंश तापमान असताना सुद्धा सैनिक नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या एका ठिकाणापर्यंत पोहोचले, म्हणजे हे फार मोठं यश आहे। आणि हे त्यांना पोहोचतपर्यंत ती रात्र झाली होती। अंधाराचा फायदा घेत ते नक्षली तिथून पसार झालेले आहेत। महत्वाचं म्हणजे वेळोवेळी नक्षलवादी आपले ठिकाण बदलवत आहेत त्या ठिकाणून। आणि महत्वाचं म्हणजे त्या गुहेमध्ये 1000हून अधिक लोक अनेक दिवस आराम करू शकतात, आश्रय करू शकतात, इतकी मोठी ती गुहा आहे। त्या गुहेमध्ये मोठं मैदान सुद्धा आहे। त्या गुहेमध्ये पाणी सुद्धा तिथे आहे पिण्याकरिता। अशा पद्धतीची मोठी गुहा आहे आणि त्या गुहेला चारही बाजूने पूर्ण जंगलाने वेढलेली ती गुहा आहे। त्या गुहेपर्यंत पोहोचणं म्हणजे अशक्य होतं, तरी सुद्धा आपले सैनिक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे तिथून जो हिडमाचं जे लोकेशन त्यांना मिळालेलं होतं, तिथून तो हिडमा सुद्धा पसार झालेला आहे। आणि काही नक्षली त्या गुहेमध्ये असतील असं पहिले वाटलं होतं, परंतु ज्यावेळेस सर्चिंग केलं त्यावेळेस ते गुहेमध्ये नाही आहे। आणि त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे नक्षलवाद्यांनी मध्यंतरी एक प्रेस नोट सुद्धा जारी केली होती शांततेची, परंतु शांततेची प्रेस नोट जारी केल्यानंतर सुद्धा त्यांनी काही शस्त्र टाकलेलं नव्हतं आणि 5 दिवसापासून कंटिन्यू चकमक चालू होती। ऋतुजा, निश्चितच त्यामुळे आता पुढच्या कारवाईला आणि शस्त्रसाठा जप्त करण्यामध्ये एकंदरीतच या अपडेटची आता मदत होणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।